मुंबईमधील नरिमन पॉइंट येथील भाजपच्या मुख्यालयामध्ये मी आहे, माझे सहकारी आहेत आणि या ठिकाणी राज्यातल्या महानगरपालिकांमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रचंड जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। माझ्या पाठीमागे या ठिकाणी आता काही काळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते, त्यांनी जनतेचे आभार मानले, कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि हा विजय कार्यकर्त्यांना आणि जनतेला समर्पित केलेला आहे। विकास आणि हिंदुत्व हा आत्मा आहे, हा आत्मा कधीही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही आणि विकासाचाच अजेंडा आम्ही पुन्हा पुन्हा राबवू असं त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी आठवण काढलेली आहे, स्मरण केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे त्यांचा विकासाचा अजेंडा आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, जनतेचा विश्वास या बळावर आम्ही हे यश प्राप्त केलेलं आहे असं त्यांनी अत्यंत संयमाने सांगितलं। आपल्या भाषणामध्ये त्यांनी कोणावरही टीका केलेली नाही, मात्र बाळासाहेब ठाकरे यांचं त्यांनी स्मरण केलेलं आहे। त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा अत्यंत संयमाने भाषण केलेलं आहे। त्यांनी जनतेला हा विजय समर्पित केलेला आहे। या विजयी जल्लोषामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबरच रवींद्र चव्हाण होते, मंगलप्रभात लोढा होते, विखे पाटील होते, चित्रताई वाघ होत्या, प्रसाद लाड होते, आशिष शेलार होते, ही सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी होती आणि त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी मित्रपक्षांचे कार्यकर्ते सुद्धा होते। फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली, एकमेकांना हस्तांदोलन करून आनंद साजरा करण्यात आला, लाडू वाटण्यात आले, पेढे वाटण्यात आले आणि प्रचंड जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन अक्षय भागडेसह सुनील साळवी, सागर वेव, मुंबई।